नमस्कार प्रेक्षकांनो. तारिणी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण धमाकेदार आणि खूप मोठा असा टर्निंग पॉईंट पाहणार आहोत. हो प्रेक्षकांनो, इकडे मात्र आता रेड मारलेल्या तारिणी टीमच्या हाती असा काही पुरावा लागणार आहे की गुलाबचा मास्टर माइंड नेमका कोण आहे. हा आता जे जे मॅडमच्या हाती पुरावे देत तारिणी टीमने खूप मोठा धमाका केलेला आहे. पण इकडे मात्र आता जे जे मॅडम खांडेकरांच्या घरी आता धाड मारत, आता रेड मारत खूप मोठा सत्याचा खुलासा करणार आहे. हा नेमका खुलासा जे जे मॅडम काय करणार आहे हे या व्हिडिओद्वारे आपण सविस्तर पाहूया. तर इकडे मात्र आता रेड मारलेली असते आणि तारिणी टीमने. तेव्हा आता इकडे तारिणी पद्मिनीच्या फ्रेंड घरी आलेल्या असतात आणि त्या फ्रेंडसाठी जेवण बनवून आणि सर्व सविस्तर तयारी करून आता केदार बोलते की बॉस झालंय का तुमचं, आपल्याला लवकर तिथं वेळेत पोचायला हवं. तेव्हा आता तारिणी बोलते की हो ठीक आहे झालं. असं बोलल्यानंतर आता तारिणी लगेच तिकडे दुसरीकडे जिथं काही लोकेशन आता इकडे कत्रीने आणि टेक्नोने पाठवलेलं असतं त्या लोकेशनवरती आता आपला ड्रेस आणि हुलिया चेंज करत आता पूर्ण पोझिशनमध्ये इकडे केदार आणि तारिणी पोचलेले असतात. तर बाकी कत्री, नित्यानंद आणि इकडे फातिमा, टेक्नो सर्व टीम आता त्या लोकेशनवरती पोहोचलेले असतात. तिथं रेड मारणारच तोवर आता ते सर्व गुंडाशी लढत आता खूप मोठा ड्रग्सचा माल आता पकडलेला असतो. तेव्हा आता तारिणी बोलते की हे बघा, हे गुंड जरी आपल्या हातून पडून गेलेले आहे पण याच्यातले 1-2 जण जे आपल्या हाती लागलेले आहेत त्यांना लवकर पोलीस कोठडीत न्या आणि जे जे मॅडमना इन्फॉर्म करा. पण त्या अगोदर मात्र एवढं मोठं गुलाबने सुद्धा एवढा कधी ड्रग्स माल डील केला नव्हता आणि एवढा मोठा ड्रग्स माल आता गुलाब गेल्यानंतर ही कोण डील करत असणार आहे केदार. खरंच जसं आपल्याला सांगितलेलं आहे इकडे गुलाबने की मी जरी गेलो तरी माझ्या माघारी एक मास्टर माइंड तुमच्या घरामध्येच आहे. खरंच हे वाक्य ना मला सतत टोचते, कोण असणार ते. तेव्हा केदार बोलतो की आता आपल्याला हे जे काही 2 पुरावे सापडले हे जे जे मॅडमच्या हातात दिल्यानंतरच आपल्याला समजणार की खरंच या गुलाबच्या एवढ्या मोठ्या ड्रग्स डीलच्या मागे कोणता मास्टर माइंड आहे. आणि आता इकडे तारिणी बोलते की हो मला तर हे माहिती करायचं आहे पण त्या अगोदर या गुलाबसोबत कोणाचं कनेक्शन, आपल्या घरच्या कोणाचं कनेक्शन आहे आणि त्याबरोबर माझ्या आईशी कोणाचं वैर होतं याचासुद्धा मला खुलासा करायचा आहे. त्यावर आता इकडे जे जे मॅडमला भेटण्यासाठी ऑफिसमध्ये सर्व तारिणी टीम आता त्या ड्रग्ससोबत पोहोचलेली असते आणि काही पुरावेसुद्धा तिच्या हाती लागलेले असतात. ते पुरावे बघून मात्र तारिणीची झोप उडालेली असते. तिला प्रचंड राग आणि वेदनासुद्धा होत असतात. तर इकडे मात्र आता जे जे मॅडम इकडे काही गुलाबविषयी आता तारिणीला विचारते. तेव्हा तारिणी सविस्तर माहिती तिला सांगते आणि बोलते की मॅडम जेव्हा मी ड्रग्सच्या तिथं रेट घातलेली होती तेव्हा माझ्या हाती काही पुरावे लागले आणि या पुराव्यात मला असं समजलेलं आहे की हे जी कोणी गुलाबचा खूप मोठा बॉस होता ही एक बाई आहे आणि ही एक महिला आहे. आणि आता त्या महिलेचं नाव नक्की डिक्लेअर झालेलं नाही आहे पण हे काही पुरावे आमच्या हाती मिळालेले आहे. त्यानंतरच आता ही महिला कोण आहे नेमकं आपल्याला समजणार. त्यावर आता जे जे मॅडमने ते पुरावे बघितलेले असतात आणि तेव्हा आता मॅडम अचानकपणे इकडे मात्र तारिणीला विचारते की खरंच तुझ्या घरी जो युवराज आहे ते युवराजशी खरंच गुलाबचं कनेक्शन आहे हे तुला कधी समजलं, मला शांततेत सविस्तर माहिती दे. तेव्हा आता इकडे तारिणी बोलते की ज्या दिवशी गुलाब आमच्या घरी खांडेकरांच्या घरी आलेला होता तेव्हा मी त्याला समोर बघितलं आणि तेव्हाच माझ्या लक्षात आलेलं जेव्हा मी गुलाबला बघितलं की हा तर युवराजचा साथीदार आहे. म्हणजेच युवराज हा ड्रग डीलरमध्ये काम करतो, ड्रग्स विकण्याचं काम करतो हे मला त्याच दिवशी माहिती पडलं मॅडम. त्यावर आता इकडे गुलाबने तुला मरण्याच्या अगोदर तारिणी काय सांगितलं असं जे जे मॅडमने विचारलं. तेव्हा आता इकडे तारिणी बोलते की म्हणजे खांडेकरांच्या घरीच कोणीतरी मोठा सूत्रधार आहे ज्याच्यासाठी हा गुलाब काम करत होता आणि हे शोधण्याची टिप्स मॅडम मला तिला गुलाबने दिलेली आहे. तेव्हा जे जे मॅडम म्हणले की मी ज्या दिवशी आले त्या दिवशी मला एवढी मोठी इन्फॉर्मेशन तू का दिली नाही की गुलाबचा बॉस हा खांडेकरांच्या घरी लपलेला आहे आणि एक पुरावा आपल्या हाती लागलेला आहे की ही ती महिला आहे. आता मी स्वतः मास्टर माइंड करत या खांडेकरांच्या घरची कोणती महिला गुलाबची बॉस आहे आता कसं सिद्ध करताना तारिणी तू बघ. तेव्हा इकडे मात्र आता
जे जे मॅडम सरळ धाड मारतात म्हणजे रेड मारतात ते म्हणजे आता खांडेकरांच्या घरी. आता इकडे मात्र खांडेकरांच्या घरी इकडे आपल्या पद्मिनीच्या फ्रेंड आलेले असतात आणि पद्मिनीच्या फ्रेंड आल्यानंतर युवराजला सर्व फॅमिलीला भेटून घेतात आणि तेव्हा पद्मिनी जशा त्या फ्रेंड येतात तेव्हा एकच एक तिच्या डोक्यात चाललेलं असतं की युवराजची ती तारीफ करता थकत नाही आणि युवराज माझा असं सर्व फ्रेंड समोर करत असतो. तेवढ्यातच आता तिथं जे जे मॅडमची धमाकेदार आणि धासू अशी एंट्री झालेली असते. तेव्हा आता अशा एंट्री सरळ आता सर्वांना सर्व टोटल फॅमिलीला आता गुलाबचा फोटो मोबाईलमधला फोटो आता गुलाबचा ते दाखवते आणि तेव्हा तारेने बोलते की हो मी यांना ओळखते आणि मी अगोदर यांना म्हणजे युवराजच्या रूममध्येच गुलाबला बघितलं होतं असं ते जे जे मॅडमला सांगते. तेव्हा आता जे जे मॅडम सरळ आता युवराजच्या कॉलर पकडतात आणि त्याला पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जाते. तेव्हा आता इकडे जे जे मॅडम म्हणते मनातच विचार करते की हे बघ युवराज, तू तर माझा एक प्यादा आहेस, तू तर एक छोटासा खिलाडी या गेममधला आहे, पण तुझ्या मागे आता तुला जेव्हा मी अरेस्ट केलं तेव्हा तुझ्या मागे कोणता मास्टर माइंड आहे हे मला आता त्या व्यक्तीच्या एका मुळेच कळणार आहे. तेव्हा मात्र इकडे जे जे मॅडमनी आता सर्वांचे मोबाईल ट्रॅकिंगवर टाकलेले असतात आणि ट्रॅकिंगवर टाकल्यावरच आता तिला एक संशय येतो. एक संशयित व्यक्ती एक आता आपल्या मुलासाठी एक छोटीशी चूक करते की ते म्हणजे आता खूप मोठ्या दुसऱ्या ड्रग डीलरचा जो गुलाबचा डावा हात असतो त्याला कॉल करण्याची एक खूप मोठी चूक करते ती म्हणजे पद्मिनी. आता पद्मिनीची ही चूक मात्र आता तिला खूप भारी पडते. मुलाच्या प्रेमात एवढ्या दिवसपासून ती गुलाबची बॉस आहे हे लपून ठेवलेलं सत्य तिच्या एका कॉलमुळे आता एका मुलाच्या प्रेमामुळे आता बाहेर येणार आहे. हो, इकडे मात्र आता गुलाबची बॉस पद्मिनी आहे हे जे जे मॅडमला एका कॉलवरून त्या ट्रॅकिंग कॉलवरून आता समजलेलं असतं. तेव्हा आता लगेच इकडे जे जे मॅडम सरळ जाते आणि काही पोलिसांना पाठवून पद्मिनीला आता अरेस्ट करत इकडे मात्र पोलीस स्टेशनमध्ये घेऊन येते. आता पोलीस स्टेशनमध्ये घेऊन आल्यानंतर इकडे लगेच ती जे जे मॅडमला धमकावण्याचा प्रयत्न करते आणि पद्मिनी बोलते की काय झालं, गुलाबचा शोध घेत आहे आणि मला इथं अरेस्ट का केलं, मी एक साधी गृहिणी आहे आणि अशा गृहिणीला अचानकपणे वॉरंट न देता तुम्ही जर अरेस्ट केलं तर तुम्हीसुद्धा तेवढेच गुन्हेगार आहे. तेव्हा आता जे जे मॅडम बोलते की मला तू न्याय शिकवू नको, खूप वर्ष झाले मी या न्यायासाठीच दिलेले आहेत आणि तू शिकवू नको, तू काय केलेलं आहेस याचा पुरावा माझ्याकडे आहे. हा जो गुलाबचा डावा हात आहे याला एका साध्या गृहिणीने का बरं कॉल केलं असणार सांग मला. गुलाबचं तुझं काहीही कनेक्शन नव्हतं तर गुलाबचा जो डावा हात म्हणून ओळखणाऱ्या माणसाला तू कॉल का केला मला सांग. तेव्हा मात्र पद्मिनीला एका छोट्याशा चुकीची तिने किती मोठी चूक केलेली आहे हे तिच्या लक्षात आलेलं असतं आणि ती मात्र आता हादरून जाते. तिच्या लक्षात आलेलं असतं की खरंच या जे जे मॅडमला माहिती तर नाही पडलं ना की ती स्वतः पद्मिनी खांडेकर जी दया खांडेकरांची बायको आहे ती जी या मोठ्या मास्टर माइंडची बॉस आहे. तेव्हा आता पण एवढ्या दिवसापासून तिने लपून ठेवलेलं सत्य या जे जे मॅडमने एका झटक्यात तिच्या समोर पुराव्यास सगत आणलेलं असतं. तेव्हा आता जे जे मॅडम लगेच इकडे पद्मिनीच्या जबरदस्त अशी कानाखाली मारते आणि बोलते की तू आताच्या आता तुझा हा गुन्हा कबूल कर, नाहीतर तुझ्या मुलाला याचा गुलाबचा मी मोठा मास्टर माइंड बनवत या ड्रग्स डीलरमधला खूप मोठा बॉस बनवत त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावणार आणि जरी नाही जन्मठेपेची शिक्षा झाली ना तरी ही जे जे मॅडम त्याला जीवानं नक्की मारणार आणि ते कसं मारणार हे माझी एक हिस्ट्री आहे. याचा शोध तू एवढी मोठी गुन्हेगार आहे तर नक्कीच तुला माहिती पडलेला असणार की मी नक्की कोण आहे. तेव्हा आता पद्मिनी बोलते की असं काहीही करू नका, याच्यात मात्र आता युवराजचा काहीही दोष नाही आहे. मग जे जे मॅडम बोलते की पद्मिनी तुझा आहे ना, कर तू कबूल. आता तर माझ्याकडे एक छोटीशी कडी सापडलेली आहे, त्याच्यापासून आता जोपर्यंत ही जे सर्व कड्या मी जोडत नाही तोपर्यंत मी शिक्षा देऊ शकत नाही, पण काही तास मात्र तुला एवढ्या पुराव्यावरती मी जेल बंद तुला करू शकतो. अशा प्रकारे प्रेक्षकांनो इकडे आता
तारिणी टीमने जे रेड मारलेली असते त्याच्यात असा काही पुरावा सापडलेला असतो आणि त्या पुराव्यातून खूप मोठं जे मॅडम म्हणजे जया जगदाळेने खूप मोठं पद्मिनीचं भांडफोड केलेलं असतं की गुलाबचा जो काही सूत्रधार खांडेकरांच्या घरात लपलेला असतो तो पद्मिनी खांडेकर आहे हे जे मॅडमने आता तारिणी आणि केदारला सांगितलेलं असतं आणि पुराव्यासगत त्याच्यासमोर सिद्धसुद्धा केलेलं असतं. तेव्हा मात्र इकडे तारिणी आणि केदारला खूप मोठा धक्का बसलेला असतात आणि जेव्हा दया काकाला हे माहिती पडणार तेव्हा नेमकं त्या कसे रिॲक्ट करतील हे पाहणं खूपच रंजक आहे. असेच जबरदस्त ट्विस्ट बघण्यासाठी तारिणी मालिकेचे माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय गजानन.